आपण या घटनेकडे बघितलं तर बाहेर न बघताना बघायला गेलो तर आपल्याला हा ऍक्सिडेंट वाटेल, पण जर आपण नीट समजून घेतलं तर आपल्याला एक गोष्ट प्रामुख्याने दिसेल की ज्या लोकांनी त्यांचा जीव गमावलाय त्यांना बॅड गव्हर्नन्समुळे, सरकारच्या आणि शासनाच्या दुर्लक्षतेमुळे त्यांना त्यांच्या मृत्यूकडे ढकलण्यात आले. आपण सोपी गोष्ट बघू, इकडे आपल्याला छोट्या छोट्या सुविधा उपलब्ध नाहीत, प्यायच्या पाण्याचे नळ नाहीयेत, इकडे हँडपंप अजून पोचलेले नाहीयेत, आपल्याकडे अजूनही विजेची खांब आलेला नाहीये. फारुख सरांनी आणि तसंच श्यामभाऊंनी महत्वाचा मुद्दा मांडला की पावसामध्ये ह्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अपघात व्हायची शक्यता आहे. आणि तसंच दुसऱ्या बाजूला सर एक आरसी युनिट टॉयलेट ह्याची कमी आहे आणि त्याच्याहून महत्वाचं म्हणजे इकडच्या लोकांना कोणतीही मूलभूत जी सुविधा सरकारकडनं उपलब्ध देऊन हवी होती ती नाहीये. आणि त्याच्यामुळे आपण बघितलं तर सरकारच्या आणि शासनाच्या निष्काळजीपणामुळे आज 7 लोकांना आपला जीव गमवायला लागलाय. आणि वंचित बहुजन आघाडीच्या तर्फे आणि या गावाच्या सर्व नागरिकांच्या तर्फे आम्ही आपल्याला एक निवेदन देतो. त्याच्यामध्ये आमच्या प्रामुख्याने मागण्या आहेत. ते म्हणजे आता महाराष्ट्र शासनाकडनं 5 लाख आणि केंद्र सरकारकडनं 2 लाख दिलेत, ते वाढवून मोबदला हा 1 कोटी पर्यंत दिला पाहिजे. कारण हा जो मृत्यू झालाय तो फक्त आणि फक्त सरकारच्या निष्काळजीपणामुळे आणि बॅड गव्हर्नन्समुळे झालाय आणि ह्याचा मोबदला हा सरकारनी शासनाने 1 कोटी पर्यंत दिला पाहिजे. त्याचबरोबर इकडे ज्या ज्या घरातनं लोकांनी ज्या कुटुंबामध्ये मृत्यू झालाय त्या कुटुंबामधल्या एका तरी माणसाला शासकीय नोकरीवरती ठेवलं पाहिजे, हे प्रामुख्याने वंचित बहुजन आघाडी मागणी करते. आणि त्याचबरोबर लहुजी वस्ताद नगरच्या सगळ्या मूलभूत मागण्या, मूलभूत गरजा ह्या तातडीने पूर्ण करा अशी मी आपल्या सर्वांना या गावाच्या वतीने, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विनंती करतो. आणि मी या गावातल्या सर्व लोकांना सांगतो की वंचित बहुजन आघाडी, फारुख सर, श्यामभाऊ, मी आम्ही सर्व आपल्या दुःखामध्ये सामील आहोत. आणि ह्याच्या पुढे कोणतीही गरज लागली, कोणताही प्रॉब्लेम आला, कोणतीही अडचण आली तर सदैव आम्ही तुमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून या लढ्यामध्ये आम्ही तुमच्याबरोबर उभे आहोत. एवढं म्हणून मी आपली रजा घेतो. धन्यवाद.